कृष्ण हरी दादा, रामकृष्ण. आपण भिलज या गावामध्ये आलेलो आहोत आणि बघा मंदिरामध्ये सप्ताह नाही पण सकाळी 6लाच पारायण चालू झालेलं आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा, काय निमित्ताने पारायण आहे बरं आता? नाही, हे दैनंदिन मासिक पारायण करत आहोत आम्ही. एक पारायण पूर्ण झाले, आता दुसऱ्या पारायणाला सुरुवात झालेली आहे. आता हे किती दिवस करणार आहेत तुम्ही? हे आता जोपर्यंत माऊली करून घेतील तोपर्यंत करत राहायचं अशी आमची सर्वांची इच्छा आहे. बरोबर. सकाळी कितीला सुरुवात करता? सकाळी 7 वाजता काकडा झाल्याच्या नंतर लागली सुरू होते. म्हणजे काकडा पण आहे? हा, काकडा पण असेल 12 महिने चालूच आहे. जवळपास 2005 पासून काकडा पण चालू आहे. बरोबर. हा, आणि संध्याकाळी हरिपाठ? संध्याकाळी हरिपाठ पण चालू आहे आणि त्याच्यानंतर 8 ते 9 गाथा पारायणाला पण सुरुवात झालेली. वा वा, हो. काय उपमा द्यावा आता? ज्ञानेश्वरीतूनच द्यावं लागल. या लागी सुमती जोडीती शांती संपत्ती आणि शास्त्राची दुबत्ती पोशिती घरी. बघा, आपल्या जिंतूर तालुक्यामध्ये हे परभणी जिल्ह्यामध्ये गाव आहे, एका खूप आणि दुर्गम भागामध्ये, पण इथं संपत्ती जोडल्या जाती शास्त्ररूपी. सकाळी काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, संध्याकाळी हरिपाठ आणि गाथा. तुकोबारा इथं आहेत, माऊली ज्ञानेश्वरीच्या रूपानं आहेत. जसं की साचची बोलाचे नोहे शास्त्र, संसार जिनते शस्त्र, आत्मा उत्तरिते मंत्र अक्षरीय. आपण शास्त्राला शास्त्र म्हणतो दादा. आणि तुम्हाला वेळ कशी मिळते बरं? वेळ आता एरवी इकडे तिकडं थांबण्यापेक्षा सकाळची वेळ इथं खर्च केली, इकडे तिकडं गप्पा आणण्यापेक्षा बरं इथं काहीतरी म्हणजे संगतीनं तरल्या जातो ना या भवसिंधूतून आपण. हो ना. वा 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 वा, धन्यवाद दादा. आपला ज्ञानेश्वरीचा ग्रंथ आपल्याला येण्याकरता माऊलीनं अनेक प्रयत्न केले. ये मराठीयाचे नगरी ब्रह्मविदेचा सुखाळू करी, किंवा माझे मराठ्याचे बोल कौतुके अमृतापरी जिके. आणि ग्रंथ ज्ञानेश्वरीचा आपल्याला हाताला येण्याकरता विठ्ठल रुक्माईला स्वतःचा बळी घ्यावा लागला, नाही का? म्हणून आपल्या या मराठवाड्यामध्ये ज्ञानेश्वरी आली आणि ती ज्ञानेश्वरी ज्या गावामध्ये तेवत चालते, ही शिकवण आपल्या दर्शकांनी घ्यावं. आणि प्रत्येक गावामध्ये सप्ताहामध्ये तर पारायण करतो आपण, पण ते घाई गडबडीमध्ये होऊन जातं, नाही का? पण हे किती निवांत चालले. जसं असो, आता आपण थांबूया. रामकृष्ण. रामकृष्ण.